नमस्कार. बुक्स सोल किताब की आत्मामध्ये तुमचं स्वागत आहे, जिथे आपण पुस्तकांचा फक्त सारांश नाही तर त्या पुस्तकाची आत्मा समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आज आपण कॅन्ट हर्ट मी या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, जे डेव्हिड गॉगिन्स यांनी लिहिलं आहे. एक असं पुस्तक जे मानसिक ताकद, शिस्त आणि स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याची प्रेरणा देतं. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे पुस्तक अशा पद्धतीने समजून घेऊ की कदाचित तुम्हाला वाटेल ही माझीच गोष्ट आहे. कधी तुम्हाला असं वाटलंय का की तुमच्यात खूप क्षमता आहे पण तरीही तुम्ही कमीवर समाधान मानत आहेत? हा प्रश्न खरंच म्हणजे खूपच विचार करायला लावणारा आहे. आपण सगळेच कुठेतरी हे अनुभवतो. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आता या प्रश्नापासूनच आपण आजच्या या काय म्हणतात डीप डाईव्हची खऱ्या अर्थाने सुरुवात करूया. आज आपण डेव्हिड गॉगिन्स यांच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. हो, आणि यासाठी आपल्याकडे खूप भारी माहितीचे स्रोत आहेत. नक्कीच. म्हणजे गॉगिन्स यांच्या आयुष्यावरील सविस्तर लेख आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांनी त्यांच्या अतिरेकी जीवनशैलीवर केलेलं विश्लेषण आहे. मॅरेथॉन हँडबुकमधील नोंदी आहेत. आणि खुद्द त्यांच्या कॅनॉट हर्ट मी या पुस्तकातील अत्यंत वैयक्तिक आणि अंगावर काटा आणणारे अनुभव सुद्धा आहेत. हो ना. आपण या सगळ्याचं एकत्र विश्लेषण करून हे समजून घेणार आहोत की एक सामान्य माणूस स्वतःच्या मर्यादा कशा ओलांडू शकतो. आणि तसं पाहिलं तर या प्रवासाचा मुख्य उद्देश फक्त एका नेव्ही सीलची किंवा एखाद्या अल्ट्रा मॅरेथॉन रनरची केवळ यशोगाथा ऐकणे हा अजिबात नाहीये. मग नेमकं काय आहे? तर मानवी मेंदूची अमर्याद क्षमता किती असू शकते याचा शोध घेणे हा आपला मुख्य उद्देश आहे. जेव्हा आपण आपल्या शरीराला आणि मनाला अत्यंत कठीण, जवळजवळ अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीत ढकलतो, तेव्हा आतून नेमकं काय घडतं हे आपल्याला यातून समजून घ्यायचं आहे. बरोबर. आणि हे समजून घेण्याची प्रक्रिया आपण एका विशिष्ट पद्धतीने करणार आहोत. आपण काही महत्त्वाचे प्रश्न विचारू, त्यावर थोडा विचार करू आणि गॉगिन्स यांच्या आयुष्यातील कथांमधून आपल्या स्वतःच्या आयुष्यासाठी धडे घेऊ. एक खूप छान पद्धत आहे ही. चला तर मग सुरुवात करूया एका अशा प्रश्नाने जो कदाचित आपल्या सर्वांना कधी ना कधी पडतोच. भूतकाळातील कठीण प्रसंग आपल्याला पुढे जाण्यापासून थांबत आहेत असा विचार कधी मनात येतो का? हा प्रश्न खरोखरच विचार करायला लावणारा आहे. आपण सर्वांनीच यावर क्षणभर विचार करायला हवा. हो, कारण भूतकाळाचं ओझं आपण सगळेच कुठे ना कुठे वाहत असतो. नक्कीच. आणि गॉगिन्स यांच्या बालपणीची कथा ऐकली की हे ओझं किती भयंकर असू शकतं याची जाणीव होते. बाहेरून पाहणाऱ्यांना वाटायचं की त्यांचं कुटुंब खूप सुखी आहे. म्हणजे बघा, त्यांचे वडील ट्रुनीस गॉगिन्स यांचा बफेलो न्यूयॉर्क येथे स्केटलँड नावाचा एक रोलर स्केटिंग रिंक होता. एक छान व्यवसाय असल्यासारखं वाटायचं. वरवर पाहतं सगळं छान होतं. अगदी. पण त्या रिंगच्या वरच्या मजल्यावर त्यांचं जे घर होतं, तिथे त्यांचं आयुष्य एका नरकासमान होतं. वयाच्या अवघ्या 6व्या वर्षापासून डेव्हिड आणि त्यांच्या कुटुंबाला तिथे रात्रंदिवस राबवलं जायचं. बाप रे, 6व्या वर्षापासून? हो. अत्यंत क्रूर मारहाण, गरिबी. आणि जेव्हा त्यांच्या आईने हिम्मत करून डेव्हिडला घेऊन तिथून पळ काढला आणि ते इंडियानामध्ये आपल्या आजी आजोबांकडे गेल्या, तेव्हाही त्यांचा संघर्ष संपला नाही. किंबहुना तो एका वेगळ्याच पातळीवर गेला असं म्हणता येईल. अगदी खरंय. तिथे त्यांना कु क्लक्स क्लॅन म्हणजे KKK सारख्या वर्णद्वेषी गटाकडून सतत धमक्या मिळायच्या. त्यांच्या वहीवर, त्यांच्या गाडीवर अत्यंत भयानक वर्णद्वेषी शिव्या लिहिल्या जायच्या. अरेच्छा, हे एका लहान मुलासाठी खूपच भयानक आहे. हो ना. विचार करा, एका लहान मुलाच्या मनावर याचा काय परिणाम होत असेल. या सततच्या भीतीमुळे त्यांना तोतरेपणा आला आणि लर्निंग डिसॅबिलिटी निर्माण झाली. त्यांना वाचायला आणि लिहायला प्रचंड त्रास होऊ लागला. म्हणजे शरीरावरही याचा परिणाम होतो. हो ना. जेव्हा लहान मुले सतत आघात आणि भीतीच्या वातावरणात राहतात तेव्हा त्यांच्या शरीरात कॉर्टिसॉल नावाचं स्ट्रेस हॉर्मोन सतत उसळा मारत असतं. यामुळे त्यांच्या मेंदूचा विकास खुंटतो. बापरे. हो, त्यांचा मेंदू कायम फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये अडकून पडतो. म्हणजे सतत धोक्याची घंटा वाजत राहते. यामुळे मेंदूतला हिपोकॅम्पस, जो शिकण्यासाठी आणि स्मरणशक्तीसाठी जबाबदार असतो, तो चक्क आकुंचन पावतो. म्हणजे लिटरली मेंदूची साईज कमी होते. अगदी तसंच. डेव्हिड गॉगिन्स यांच्या बाबतीत नेमकं हेच शारीरिक आणि मानसिक पातळीवर घडत होतं. थांबा, आपण हे नीट समजून घेऊया. बऱ्याचदा आपण भूतकाळातील वेदना लपवण्याचा प्रयत्न करतो. आपण स्वतःला सांगतो की जे झालं ते विसरून जाऊ. तसं करणं सोपं वाटतं. हो, पण हे अगदी एखाद्या घराच्या पायामध्ये लागलेल्या वाळवीकडे दुर्लक्ष करण्यासारखं आहे. बाहेरून घर कितीही रंगवलं तरी आतून तो पाया पोखरला जात असतो. गॉगिन्स यांनी या वाळवीला लपवलं नाही, बरोबर? अजिबात नाही. आणि म्हणूनच गॉगिन्स यांच्या पुस्तकातील पहिला नियम किंवा चॅलेंज आहे, तुमच्या वाट्याला आलेले वाईट पत्ते स्वीकारा
म्हणजे फेस युअर बॅड हँड. पत्ते खेळताना जसं होतं तसं. हो, पत्ते खेळताना जसे आपल्याला कधी चांगले तर कधी वाईट पत्ते मिळतात, तसंच काय आयुष्याचं आहे. आपला भूतकाळ, आपल्या वेदना लपवू नका, त्या सर्व समस्या एका कागदावर लिहून काढा. हे करणं खूप कठीण आहे. नक्कीच कठीण आहे, पण इथे सर्वात रंजक गोष्ट म्हणजे गोगिन्स या वेदनेचा वापर स्वतःची कीव करण्यासाठी किंवा माझ्याच बाबतीत असं का झालं अशी सबब देण्यासाठी करत नाहीत. मग ते काय करतात? तर ते या वेदनेला, या रागाला चक्क आपलं इंधन बनवतात, म्हणजे फ्युएल. ते त्या वाईट पत्त्यांनाच आपली सर्वात मोठी ताकद बनवतात. हे खरंच कमाल आहे. म्हणजे ती जखम लपवण्याऐवजी त्या जखमेच्या खुणेलाच स्वतःची ओळख बनवणं आपली ताकद कशी बनवू शकतो, हा विचार आपण करायला हवा. आता याच विचारातून आपण एका पुढच्या थोडा अवघड प्रश्नाकडे वळूया. आपण आपल्या स्वतःच्या कमकुवतपणांबद्दल स्वतःशीच खोटं बोलत आहोत का? आपण खरंच स्वतःशी प्रामाणिक आहोत का? थोडा वेळ घेऊन याचा विचार करूया. हा खूप टोचा लावणारा प्रश्न आहे. कारण खरं तर स्वतःशी खोटं बोलणं सोपं असतं. हो ना? आणि डेव्हिड गॉगिन्स तरुण झाल्यावर नेमकं हेच करत होते. त्यांचा बालपणीचा संघर्ष संपला असला तरी ते स्वतःलाच कुठेतरी हरवून बसले होते. ते एका वेगळ्याच फेजमध्ये होते. हो. एका क्षणी त्यांचं वजन तब्बल 297 पाउंड्स म्हणजे सुमारे 136 किलो झालं होतं. ते रात्रीच्या वेळी रेस्टॉरंट्समध्ये झुरळं आणि उंदीर मारण्याचं काम करत होते. बापरे, 136 किलो. हो. आणि त्यांना एअरफोर्सच्या पॅरा रेस्क्यूमध्ये जायचं होतं, पण त्यांना पाण्याची भयानक भीती वाटायची. त्या भीतीमुळे त्यांनी तो मार्गही सोडला. म्हणजे ते स्वतःच्याच भीतीपासून पळ काढत होते. अगदी. त्यानंतर त्यांनी नेव्ही सीलमध्ये जाण्याचं स्वप्न पाहिलं, पण ASVB या प्रवेश परीक्षेत अत्यंत कमी गुण मिळवून ते नापास झाले. त्यांना सतत हेच ऐकवण्यात आलं होतं की तू काहीही करू शकत नाहीस. आणि दुर्दैवाने ते स्वतःही यावर विश्वास ठेवू लागले होते. बरोबर. ते स्वतःच्याच अस्तित्वापासून पळ काढत होते. आणि इथूनच त्यांच्या आयुष्यातील एक सर्वात मोठा आणि क्रांतिकारी बदल घडतो. जेव्हा त्यांना जाणीव झाली की ते स्वतःशीच खोटं बोलत आहेत, तेव्हा त्यांनी एका नव्या संकल्पनेचा जन्म दिला. कोणती संकल्पना? अकाउंटेबिलिटी मिरर, म्हणजे जबाबदारीचा आरसा. त्यांनी एका आरशावर पोस्ट-इट नोट्स चिकटवायला सुरुवात केली. ह्या चिठ्ठ्यांवर स्वतःबद्दलचं अत्यंत कठोर आणि नग्न सत्य लिहिलेलं असे. तू लठ्ठा आहेस, तू अभ्यासात कच्चा आहेस, तू घाबरट आहेस, तू खोटारडा आहेस. स्वतःला शिव्या देण्यासारखं नाहीये का हे? तसं वाटू शकतं, पण त्याचबरोबर त्या चिठ्ठ्यांवर एक ध्येयही लिहिलेलं असे, जसं की आज मला वजन कमी करायचं आहे, मला पुन्हा अभ्यास करायचा आहे. अच्छा. म्हणजे नुसतं सत्य नाही तर त्यावर उपायही होता. अगदी. मोठ्या चित्राकडे पाहिलं तर आपल्याला याचा फायदा लक्षात येतो. आजकाल आपण ध्येय निश्चित करण्यासाठी डिजिटल ॲप्स वापरतो, नोटिफिकेशन लावतो. हो, पण ते आपण सहज स्वाईप करून दुर्लक्षित करू शकतो. एक्झॅक्टली. पण स्वतःच्या हाताने कागदावर सत्य लिहून ते रोज आरशात पाहिल्याने एक प्रचंड मानसिक जबाबदारी निर्माण होते. मेंदूविज्ञानानुसार जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट स्वतःच्या हाताने लिहिता आणि ती रोज पाहता, तेव्हा तुमच्या मेंदूत नवीन न्यूरल पाथवेज तयार होतात. म्हणजे मेंदूची रिप्रोग्रामिंग होते. हो. जेव्हा तुम्ही स्वतःच्याच डोळ्यात डोळे घालून स्वतःच्या मर्यादा स्वीकारता, तेव्हा बदलाची खरी सुरुवात होते. ह्याच आरशासमोर उभं राहून स्वतःला सत्य सांगण्याच्या हिमतीमुळे गोगिन्स यांनी अवघ्या 3 महिन्यात 106 पाउंड्स वजन कमी केलं. 3 महिन्यात 106 पाउंड्स? बापरे, हे अकल्पनीय आहे. हो, आणि नुसतं वजनच कमी नाही केलं, तर ASVB परीक्षा पास करून नेव्ही सीलच्या ट्रेनिंगसाठी पात्रतासुद्धा मिळवली. हे शक्य झालं कारण त्यांनी स्वतःशी खोटं बोलणं थांबवलं. यावरून आपण विचार करायला हवा, जर आज आपण आपल्या आरशासमोर उभं राहून सत्य लिहिलं तर आपल्या त्या पोस्ट-इट नोट्सवर काय लिहिलेलं असेल? आपण कोणत्या सत्यापासून पळ काढत आहोत? हा आरसा आपल्याला खूप काही सांगून जातो. नक्कीच. आता आपण एका अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे शरीरापेक्षा मेंदूची परीक्षा जास्त असते. त्यामुळे पुढचा प्रश्न हा आहे की जेव्हा आपल्याला वाटतं की आपण पूर्णपणे थकलो आहोत, तेव्हा खरंच आपली क्षमता संपलेली असते का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण आपण बऱ्याचदा थकवा आणि अक्षमता यात गल्लत करतो. अगदी खरं आहे. आणि नेव्ही सीलची निवड झाल्यानंतरची गोगिन्स यांची कथा तर एखाद्या हॉलिवूड सिनेमापेक्षाही थरारक आहे. त्यांना त्यांच्या शहीद झालेल्या मित्रांच्या मुलांसाठी निधी गोळा करायचा होता. एका चांगल्या कारणासाठी. हो. त्यासाठी त्यांनी बॅड वॉटर 135 या जगातील सर्वात कठीण शर्यतीत भाग घेण्याचं ठरवलं. पण तिथे त्यांना थेट प्रवेश मिळाला नाही. मग त्यांनी काय केलं?
पात्रता मिळवण्यासाठी त्यांना आधी सॅन डिएगो वन डे ही 100 मैलांची शर्यत 24 तासांत पूर्ण करायची होती. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांनी या 100 मैल धावण्याच्या शर्यतीसाठी कोणताही सराव केला नव्हता. अजिबात सराव नाही. हे तर अशक्य आहे. एवढंच नाही तर त्याआधी नेव्ही सीलच्या हेल वीक या अत्यंत भयानक ट्रेनिंगमध्ये, जिथे त्यांना सतत थंड पाण्यात ठेवलं जातं, डोक्यावर जड बोटी उचलून पळायला लावतात, तिथे त्यांचे दोन्ही पाय म्हणजे शिन्स फ्रॅक्चर झाले होते. अरे देवा. त्यांना न्यूमोनिया झाला होता. तरीही त्यांनी स्वतःच्या पायांना डकटेप लावून ते ट्रेनिंग पूर्ण केलं होतं. पण मला इथे खरोखरच एक प्रश्न विचारावासा वाटतो. मी तुम्हाला थांबवतोय, पण हे सगळं ऐकायला खूप प्रेरणादायी वाटत असलं तरी हे तर स्वतःच्या शरीराला उद्ध्वस्त करण्यासारखं नाहीये का? एखादा सामान्य माणूस स्वतःला इतक्या वेदना का देईल? मोडलेल्या पायांनी न्यूमोनिया झालेला असताना धावणं हा वेडेपणा नाही का? तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे आणि पहिल्यांदा ऐकताना हा निव्वळ वेडेपणाच वाटतो. पण इथेच आपण वैद्यकीय आणि मानसिक विज्ञानाच्या एका अतिशय महत्वाच्या सिद्धांताकडे वळतो. कोणता सिद्धांत? गॉगिन्स याला 40% नियम किंवा 40% रूल म्हणतात आणि आपल्या सोर्स मटेरियलमधील मॅरेथॉन हँडबुकच्या संदर्भानुसार याला विज्ञानात सेंट्रल गव्हर्नर थिअरी असंही म्हणतात. आपला मेंदू एका गाडीच्या स्पीड लिमिटरसारखा काम करतो. स्पीड लिमिटर म्हणजे तो आपला एक प्रकारचा डिफेन्स मेकॅनिझम किंवा संरक्षण यंत्रणा आहे. अगदी तसंच. बघा, मेंदूचं मुख्य काम तुम्हाला आनंदी ठेवणं नाही, तर तुम्हाला जिवंत ठेवणे हे आहे. तो सतत ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करतो. हां, लॉजिकल आहे. हो. जेव्हा आपण एखादं कठीण काम करतो, मग ते धावणं असो किंवा एखादा कठीण प्रोजेक्ट पूर्ण करणं असो, आणि आपल्या मेंदू आपल्याला सांगतो की आता बास, मी पूर्णपणे थकलोय, मला एक पाऊलही टाकता येणार नाही. हो, असा क्षण येतोच. तेव्हा गोगिन्स यांच्या मते आपण आपल्या खऱ्या क्षमतेच्या फक्त 40%पर्यंतच पोचलेलो असतो. फक्त 40%? म्हणजे निम्मी क्षमताही वापरलेली नसते. होय, आपल्या आत अजूनही 60% क्षमता शिल्लक असते, पण ती मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडावे लागते आणि मेंदूचा त्या गव्हर्नरला ओव्हरराईड करावे लागते. ओव्हरराईड म्हणजे त्याला बायपास करायचं? जेस मेंदूला चिवट बनवणे असं म्हणतात. जसे हाताने सतत कष्टाचं काम केल्यावर तळहातावर घट्टे पडतात, त्वचा जाड होते आणि नंतर वेदना होत नाहीत, तसंच सतत स्वतःला अडचणीत टाकल्याने, वेदना सहन केल्याने आपला मेंदू चिवट बनतो. क्या बात आहे. म्हणजे वेदना ही अडचण नाही, तर ती एक प्रकारची चाचणी आहे. मेंदूला दिलेला एक मेसेज आहे की मी अजून थांबलेलो नाही. एक्झॅक्टली. हे समजून घेतल्यानंतर आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की दैनंदिन आयुष्यात आपला गव्हर्नर आपल्याला कुठे अडवत आहे. तो अभ्यास असो, व्यायाम असो किंवा कामाचं एखादं टार्गेट. जेव्हा आपल्याला वाटतं की आपण थकून गेलोय, तेव्हा आपण खरोखरच आणखी थोडं पुढे जाऊ शकतो का? नक्कीच जाऊ शकतो, जर आपण ठरवलं तर. पण मग एक असाही क्षण येतो जेव्हा ही सर्व थिअरी फिकी पडते. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं आणि पुढे जाण्यासाठी कोणतीही ऊर्जा उरत नाही, तेव्हा ती ताकद कुठून शोधायची? हा आपला पुढचा प्रश्न आहे. कारण आपण थिअरीबद्दल बोललो, पण प्रत्यक्ष अंमलबजावणी वेगळी असते. हो, आणि गोगिन्स यांच्या बाबतीत तो क्षण त्या 100 मैलांच्या शर्यतीत आला होता. हो, मगाशी आपण त्या सॅन डिएगो वन डे शर्यतीबद्दल बोलत होतो. गोगिन्स सराव नसताना धावत होते. 70व्या मैलापर्यंत पोहोचल्यावर त्यांची अवस्था अत्यंत भयानक झाली होती. मी वाचलं होतं त्याबद्दल. ते खूपच भयानक होतं. हो, ते एका खुर्चीवर बसले होते. त्यांच्या पायातून रक्त येत होतं, पायाची नखं गळून पडली होती. त्यांच्या मूत्रपिंडांनी म्हणजे किडनीजनी काम करणं जवळजवळ थांबवलं होतं आणि त्यांच्या लघवीतून रक्त येऊ लागलं होतं. शरीराने पूर्णपणे साथ सोडली होती. बापरे, हे खरोखरच मृत्यूच्या दारात असल्यासारखं आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? वैद्यकीयदृष्ट्या पाहिलं तर हा माणूस तिथेच कोसळायला हवा होता किंवा सरळ कोमात जायला हवा होता. पण ते त्या खुर्चीवरून कसे उठले आणि त्यांनी उरलेले 30 मैल कसे पूर्ण केले? इथेच त्यांची कुकी जार ही संकल्पना कामाला येते. कुकी जार. हो, जेव्हा शरीर साथ देत नसतं आणि मेंदू नकारात्मक विचारांनी भरलेला असतो, तेव्हा बाहेरचे मोटिवेशनचे व्हिडिओ किंवा कोणाचेही शब्द काम करत नाहीत. तुम्हाला तुमच्या आतनंच ती ताकद शोधावी लागते. कुकी जार हा एक काल्पनिक जार आहे. या जारमध्ये तुमच्या भूतकाळातील सर्व लहान मोठे विजय आणि पार केलेले अडथळे साठवलेले असतात. हा कुकी जार म्हणजे आपल्या मेंदूतला असा एक इमर्जन्सी फंड आहे, बरोबर? जसं पैशांची अचानक अडचण आल्यावर आपण तो फंड वापरतो, तसंच जेव्हा आपला आत्मविश्वास बँकरप्ट होतो, शून्य होतो, तेव्हा हा फंड आपल्याला वाचवतो. अगदी अचूक.
आणि हे फक्त मोठ्या अचीव्हमेंट्सबद्दल नाहीये, यात अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात. म्हणजे कशा? जसे की एखाद्या दिवशी नैराश्यावर केलेली मात, लहानपणीच्या भीतीवर मिळवलेला विजय किंवा अगदी एखादं खूप कंटाळवाणं काम पूर्ण केल्याचा दिवस. जेव्हा गोगिन्स त्या खुर्चीवर बसलेले होते, शरीर रक्ताळलेलं होतं, तेव्हा त्यांनी डोळे मिटले आणि आपल्या कुकी जारमध्ये हात घातला. त्यांनी काय आठवलं असेल? त्या विजयाच्या क्षणी जी भावना होती ती पुन्हा जागृत करून नवीन ऊर्जा मिळवायची असते. विज्ञानानुसार भूतकाळातील विजय आठवल्याने मेंदूत डोपामाइन रिलीज होतं, जे तात्पुरतं वेदनेवर मात करतं. हे खरंच एक पॉवरफुल टूल आहे. फक्त हवेतलं पॉझिटिव्ह थिंकिंग नाही, तर स्वतःच्याच भूतकाळातील पुराव्यांवर आधारित आत्मविश्वास. हो ना, हा स्वतःचाच डेटा आहे. आपण सर्वांनी थोडा वेळ काढून विचार करायला हवा. आपल्या स्वतःच्या कुकी जारमध्ये कोणते असे विजय दडलेले आहेत जे आपण विसरून गेलो आहोत? जेव्हा आपण हरल्यासारखे वाटतो, तेव्हा या कुकीज आपल्याला कशी ऊर्जा देऊ शकतात? आपण ते विजय विसरतो कारण आपण नेहमी पुढच्या ध्येयाच्या मागे धावत असतो. पण मागे वळून पाहणंही कधीकधी तितकंच गरजेचं असतं. बरोबर. आता आपण गोगिन्स यांच्या विलक्षण मानसिक ताकदीबद्दल भरपूर बोललो, पण आता एका अत्यंत व्यावहारिक आणि महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. हा प्रश्न विचारणं मला खूप गरजेचं वाटतं. कोणता प्रश्न? हा सर्व वेडेपणा आपण आपल्या आयुष्यात जसाच्या तसा अनुकरण केला पाहिजे का? आपणही तसंच धावलं पाहिजे का? हा खऱ्या अर्थाने सर्वात क्रिटिकल प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे अजिबात नाही. हो, कारण आपण गोगिन्स यांच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल बोललो, पण त्यांनी हे कसं केलं हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यांनी कीटो डाएट फॉलो केला. त्यांचा नियम होता 40-40-20, म्हणजे 40% प्रोटीन, 40% फॅट, 20% कार्बोहायड्रेट्स. हां, हे ऐकायला ठीक वाटतं, पण जेव्हा ते 106 पाउंड्स कमी करत होते, तेव्हा ते दिवसाला 1000 पेक्षा कमी कॅलरीज घेत होते आणि सोबतच हजारो कॅलरीज जाळणारा अतिलेकी व्यायाम करत होते. आणि या सर्वांचा भयानक परिणाम त्यांच्या शरीरावर झाला. नक्कीच होणार. त्यांना नंतर समजलं की त्यांच्या हृदयाला जन्मापासूनच एक छिद्र होतं, म्हणजे होल इन हार्ट. त्यांना हार्ट सर्जरी करावी लागली. त्यांच्या स्नायूंमध्ये इतका ताण आला होता की त्यांना दिवसाचे 12-12 तास फक्त स्ट्रेचिंग करून स्वतःला बरं करावं लागलं. बापरे, 12 तास स्ट्रेचिंग? हा एक महत्वाचा प्रश्न निर्माण करतो. आणि इथेच वैद्यकीय तज्ज्ञांचं विश्लेषण आपल्याला एका वास्तवाची जाणीव करून देतं. स्पोर्ट्स मेडिसिनच्या अहवालानुसार गोगिन्स यांनी जे केलं ते सर्वसामान्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं. म्हणजे असं करणं आरोग्यासाठी चांगलं नाही. बिलकुल नाही. इतक्या झपाट्याने वजन कमी करणं, अतिशय कमी झोप घेणं आणि शरीराला कोणतीही विश्रांती न देता सतत राबवणं, यामुळे ओव्हर ट्रेनिंग सिंड्रोम होऊ शकतो. ओव्हर ट्रेनिंग सिंड्रोम म्हणजे नक्की काय होतं शरीरात? जेव्हा आपण शरीराला विश्रांती देत नाही आणि रिकव्हर होण्याची संधी न देता सतत ताण देतो, तेव्हा शरीर एका प्रकारच्या सर्व्हायव्हल मोडमध्ये जातं. शरीरातील हॉर्मोनल संतुलन पूर्णपणे बिघडते. अच्छा. कॉर्टिसॉल प्रचंड वाढतं. अशा परिस्थितीत शरीर स्वतःचेच स्नायू म्हणजे मसल्स खाऊन ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न करतं. याला कॅटाबॉलिझम म्हणतात. म्हणजे शरीर स्वतःलाच खायला लागतं. हे तर खूप डेंजरस आहे. हो, प्रतिकारशक्ती कोलमडून पडते आणि हाडांचे फ्रॅक्चर्स, स्नायू तुटणे यांसारख्या दुखापती वारंवार होऊ लागतात. गोगिन्स यांच्या शरीराची जी भयानक झीज झाली ती याचं उत्तम उदाहरण आहे. अरेच्छा. मग आपण यातून काय शिकायचं? जर हे इतकं धोकादायक आहे, तर या पुस्तकाचा, या माहितीचा उपयोग काय? धडा हा आहे की आपल्याला गोगिन्स यांच्याकडून त्यांचं मानसिक मॉडेल घ्यायचं आहे. त्यांचं फिजिकल रुटीन किंवा शारीरिक वेडेपणा नाही. हे खूप महत्वाचं आहे. त्यांची शिस्त, त्यांचं सातत्य आणि कारणे न देण्याची वृत्ती आपल्याला अंगीकारायची आहे. पण त्यांच्यासारखे शारीरिक नुकसान करायचे नाही. जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा त्यात प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड असला पाहिजे. म्हणजे हळूहळू क्षमता वाढवणे, एकदम वेडेपणा नको. अगदी बरोबर. पुरेशी झोप आणि योग्य पोषण हे स्नायूंच्या पुनर्बांधणीसाठी तेवढेच महत्वाचे आहेत. गोगिन्स यांचं मन पोलादाचं होतं, पण शेवटी त्यांचं शरीर मानवीच होतं हे आपण विसरता कामा नये. अगदी बरोबर. मानसिक ताकद वाढवणं आणि शरीर निरोगी ठेवणं, या दोन्हींमध्ये आपण एक योग्य संतुलन कसं राखू शकतो हे आपण शिकायला हवं. स्वतःला आव्हान द्यायचंय, पण स्वतःला उद्ध्वस्त करायचं नाही. हा भेद ओळखणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच. हा बॅलन्स जपणं गरजेचं आहे. आपण आज खूप साऱ्या गोष्टींवर चर्चा केली.
अगदी सुरुवातीला बालपणीच्या आघातांना सामोरं जाण्यापासून ते अकाउंटेबिलिटी मिररच्या माध्यमातून स्वतःशी प्रामाणिक राहण्यापर्यंत. जेव्हा आपण थकून जातो तेव्हा 40% नियमाचा वापर करून मेंदूला चकवा देत आणखी थोडं पुढे जाणं आणि कठीण प्रसंगात ऊर्जा मिळवण्यासाठी आपल्या भूतकाळातील विजयांच्या कुकी जारमध्ये हात घालणं. हो, हे सगळे खूप प्रॅक्टिकल टूल्स आहेत. या सर्व माहिती स्रोतांचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट अगदी लख्खपणे स्पष्ट होते: आपण जेवढा विचार करतो त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक क्षमता आपल्या आत दडलेली आहे. गोगिन्स यांना जगातील इतर कोणाला हरवण्यासाठी नाही तर स्वतःच्याच मनाच्या मर्यादा मोडण्यासाठी हे सर्व करावं लागलं. अगदी खरंय. आणि जाता जाता मी एक अंतिम विचार मांडू इच्छिते, ज्यावर आपण सर्वांनी आजचं हे सखोल विश्लेषण संपल्यावर नक्की विचार करायला हवा. कोणता विचार? गोगिन्स यांना त्यांच्या भूतकाळाच्या आणि स्वतःच्याच मनाच्या तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी पूर्णपणे एक नवीन कठोर व्यक्ती बनावं लागलं. त्यांना स्वतःला मुळापासून बदलावं लागलं. जर आज आपण आपल्या आयुष्यातील सर्व कम्फर्ट काढून टाकले, जर आपण देत असलेल्या सर्व सब्बी आणि कारणं बाजूला सारली, तर त्या पलीकडे उभी असलेली आपली स्वतःचीच नवी आवृत्ती आपल्याला कशी दिसेल? तो अनोळखी पण अत्यंत ताकदवान माणूस कोण असेल? क्या बात आहे. स्वतःच्या त्या नव्या आवृत्तीला भेटण्याची उत्सुकता नक्कीच प्रेरणादायी आहे. आणि शेवटी हेच खरं आहे की पुस्तकाचं फक्त सारांश वाचणं वेगळं आणि त्या किताब की आत्मा समजून घेणं वेगळं. आपण आज ती आत्मा समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आशा आहे की या सखोल विश्लेषणाने आपल्याला आपल्या आत असलेल्या त्या 60% उरलेल्या क्षमतेची जाणीव करून दिली असेल. आपल्या मेंदूचा तो गव्हर्नर ओव्हरराईड करण्याची वेळ आता आली आहे. धन्यवाद.